मित्रांनो, जंगलामध्ये फिरताना मला इथे बिबट्याचे निशाण आढळलेले आहेत आणि बिबट्यासोबत त्याचे एक दोन पिल्लं सुद्धा असू शकतात. त्यांचे पण बारीक बारीक निशाण आढळलेले आहेत. कदाचित रात्री बेरात्री एखादा हिंस्र प्राणी इथे निवारा वगैरे करत असावा. नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय दूधसागरच्या ट्रेकला. आमच्या सोबत असलेले जॉकी दादा आता नदीमध्ये डुबकी मारायला चालले आहे. आणि हा आपल्याला प्युअर वाईल्ड लाईफचा फील आता येणार आहे. तसे आपण 2 दिवस आहोत. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण आपण जंगलामध्ये आहोत, या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आहोत. थंड एकदम थंड. इकडे खोल आहे बरं, थोडं समोर खोल आहे वाटतं थोडं, बाकी तिकडे थोडं उथळ आहे. या रस्त्याने जाताना आपल्याला पूर्ण जंगलात फिरण्याचा फील येणार आहे. आणि आपण ज्याच्यासाठी ट्रिप अरेंज केलेली आहे की 2 दिवस पूर्ण जंगलात राहायचं, तो उद्देश आपला साध्य होणार आहे. त्याच्यामुळे मी तर याच रस्त्याने जाणार आहे. नदीपात्रामध्ये विविध मिळणाऱ्या दगडांचा वापर आपण हत्यार म्हणून करू शकतो. आता हे बघा, हे थोडं एक वेगळ्या प्रकारचं मिळालेलं आहे हत्यारासारखं. म्हणजे कधी आपल्याला काय वेळ येईल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा बॅकअप असावा. हे बघा, इथे झाडांमध्ये दगड फसलेले वगैरे आहेत. म्हणजे एक 5-6 दिवसापूर्वी इथपर्यंत पूर होता, याच्या पण वरती होता. मित्रांनो नमस्कार. दुसऱ्या दिवसाची सकाळ आपली झालेली आहे. कालच्या दिवशी रात्री आपण उशीर झाल्यामुळे एका ठिकाणी मुक्काम केला होता जंगलामध्येच टेंट टाकून. आणि आपण आता सकाळ झाल्यानंतर दूधसागरच्या ट्रेकसाठी निघालेलो आहे, ते पण भर जंगलामधून. जी रुटीनची वाट आहे ती न निवडता आपण जरा वेगळ्या वाटेने निघालेलो आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक पावलावर चालताना आम्हाला अतिशय मस्त नजारे भेटत आहे निसर्गाचे. हे बघा, आता या नदीच्या कडेकडेने आम्ही जाणार आहोत. मध्यंतरी आम्ही नदीच्या कडेकडेने आलो होतो, पण नंतर एका ठराविक वळणावरती रस्ता बंद असल्यामुळे आम्ही परत रेल्वेच्या पटरीवरून आलो होतो. पण आता परत जातोय. फार घनदाट जंगलातून जावं लागतंय आपल्याला. आणि रस्ता शोधायचा असल्यामुळे सगळी कसरत आपल्याला करावी लागणार आहे. निमशुष्क सदा हरित वन असल्यामुळे आणि कोकणाचा भाग असल्यामुळे पावसाळा नसतानाही हे वन हिरवत राहतं. आता एका बाजूला आम्ही चालतोय आणि आपल्याला नदीच्या बाजूबाजूने जायचं आहे, त्याच्यामुळे खाली खोलदरीमध्ये नदी आहे. त्यावेळेस आपण आपला स्वतःचा रस्ता शोधायचा ठरवला असलेल्यामुळे नदीच्या मार्गाने आपण रस्ता शोधत जातोय. आपल्याला मुश्किल होते, पण आपल्याला रस्ता सापडणार आहे. आणि या प्रवासामध्ये एक ॲडव्हेंचरस थ्रिलसुद्धा येतो आहे. तर चला आता पुढे मला वाटतं नदीचं पात्र थोडं विस्तीर्ण होत आहे आणि आपल्याला खाली उतरावं लागणार आहे. या तर नॅचरल पायऱ्या झाल्या. म्हणजे निसर्गाने बरोबर नॅचरल ज्या नैसर्गिक पायऱ्या वगैरे असतात त्या इथे कन्स्ट्रक्ट केलेल्या आहे असं वाटतंय.
सोबत तुम्हाला एवढा जोरदार नदीचा आवाज येत असेल. एकदम सदाहरित वनांमध्ये आम्ही आलेलो आहोत. जिकडे बघावं तिकडे हिरवळ आहे. आणि हे बघा, आपण ज्या त्या खाली उतरलेल्या रस्त्याने आलेलो आहोत. समोर एकदम नदी आहे आणि काहीच नाही आहे. आधी जे आपल्याला विस्तीर्ण पात्र दिसत होतं ते सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे जंगलामध्ये फिरताना आपले अंदाज वेळोवेळी चुकत असतात, पण त्याच्यामधून काहीतरी धडा घेऊन आपल्याला शिकायचं असतं. आता आपल्याला पर्यायी मार्ग काहीतरी शोधावा लागणार आहे. पर्यायी मार्ग शोधताना याच्यावरती काहीतरी परत एक रस्ता दिसतोय. आपण त्या रस्त्याने जायचा प्रयत्न करू. इकडनं सरळ रस्ता नसल्यामुळे आपल्याला आता परत एखादा पर्यायी मार्ग शोधून जावं लागणार आहे, जो की मला सापडलेला आहे. ही बघा गोगलगाय. ए वाव झोका. आपण या नदी किनारी आलेलो आहोत आणि इथे खूप मोठं भगदाळ मला सापडलेलं आहे गुहा टाईपमध्ये. मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. कदाचित रात्री बेरात्री एखादा हिंस्र प्राणी इथे निवारा वगैरे करत असावा असं मला वाटतं. इथे आता अचानक एवढी मोठी वेल बघून मला चढण्याचा मोका यावरला जात नाही आहे. त्यामुळे मी प्रयत्न करून बघतो कुठपर्यंत जाता येते आपल्याला. आणि आपण जो दुसरा ऑप्शन निवडलेला आहे तो अतिशय योग्य ठरलेला आहे असं मला वाटतंय. कारण आता नदी दोन बाजूकडनं वाहत येते. त्याच्यामुळे इथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की आपण नेमकं आता कोणत्या रस्त्याने जावं. एकीकडे हा अतिशय अरे वाव, अरे हा बोगदा आहे, ब्रिटिशकालीन बोगदा. वा, हे बघा, हे तुमच्या समोर जे दिसत आहे, इतका कठीण प्रवास करून आपण जिथे आलेलो आहोत ते एवढं सुंदर ठिकाण असणार आहे मला बिलकुल माहिती नव्हतं. हे बघा याच्या आतूनही आपण जाऊ शकतो. सिनेमॅटोग्राफरच्या आतमध्ये जायचं का? बऱ्याच वेळेनंतर आम्हाला तिथे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळालेलं आहे आणि ते पण वाहतं पाणी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडचा पाण्याचा साठा बऱ्यापैकी संपलेला आहे. तर हे पाणी आपण भरून घेऊया. अतिशय थंड पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. पूर्ण फिल्टर पाण्याची चव लागते. आपण या बोगद्याच्या मध्ये जाण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. मध्ये एवढंही काही भयानक वाटत नाहीये, पण तरी खूप अंधार आहे. आपल्याला सांभाळून जावं लागणार आहे. हा झरा इकडनं येतोय. आपण या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत, कारण आपला रस्ता हा नाहीये.
आणि आता मला इथे आढळलेला आहे एक जंगली कोळी. कोळी म्हणजे स्पायडरमॅन. आणि जे जंगलामध्ये असतात रंगीबेरंगी चित्रविचित्र कोळी, ते अतिशय विषारी असतात. आणि इथे मला एक आढळलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह. हे बघा, म्हणजे हा जर चावला तर काही ना काही इन्फेक्शन तर 100% आहेच. हे बघा, दिसला? त्याचा कलरच हॉरर आहे आणि अतिशय त्याने खूप मोठं जाळं विणलेलं आहे. उन्हामध्ये तुम्हाला जाळं पण दिसत असेल, पण तुम्हाला मागून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा तो कोळी आहे. त्यांना मला इथे बिबट्याचे निशाण आढळलेले आहेत आणि बिबट्यासोबत त्याचे 1-2 पिल्लंसुद्धा असू शकतात. त्यांचे पण बारीक बारीक निशाण आढळलेले आहेत. मी तुम्हाला ते दाखवतो. आणि नदीच्या रेतीमध्ये असल्यामुळे इतके काही स्पष्ट नाही आहे, पण त्या बिबट्याच्या पावलांच्या ठशांशेजारी हा $1 ठेवून मी तुम्हाला ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला नीट दिसेल ते. हे बघा, हे आम्ही त्याला ऑलरेडी गोल केलेला आहे आणि हा तो ठसा आहे, तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि हा जो सगळ्यात छोटा ठसा आहे तो त्याच्या पावलांचा ठसा आहे, त्याच्या पिल्लांचा. तो इथे पाणी प्यायला आलेला आहे आणि ही आपली नदी आहे. आणि हे बघा, हे एक छोटं निशाण आहे, त्याच्यानंतर हे निशाण आहे. आपली ट्रिप आता काहीतरी चांगली रिस्की झालेली आहे आणि ॲडव्हेंचरस झालेली आहे. आपल्याला आहे ना इथनं परत वरती चढावंच लागणार आहे, कारण इथून पुढे आता रस्ता संपलेला आहे. आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही आता, कारण नदीचं पात्र खूप मोठं होत आहे आणि रस्ता नाही आहे आता. जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं जंगल आणखी खूप दाट होत आहे, घनदाट होत आहे. हे बघा, अरे बापरे, आईला मी किती घाबरला. हे बघ ना, हे कसं दिसतंय. हे बघा प्रेक्षकांनो, ही झाडाची मूळ कशी दिसते, सरळ अजगरासारखी दिसते की नाही. क्षणभर मी घाबरलो. हे बघा, तुम्हाला परत दाखवतो. हे बघा, हे बघा, नागमोडी वळणं घेत 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 घेत, हे बघा. मला इथे एक वेगळ्याच प्रकारची मोठी अळी दिसलेली आहे. काहीतरी वेगळाच प्रकार आहे. कदाचित माझ्या झुलॉजीच्या मित्रांची मदत घेऊन आपण ते काहीतरी करू शकतो. त्याच्यामुळे मी आता तिच्या शोधामध्ये जात आहे. हे बघा, हे जे झाड दिसतंय समोर, हे या झाडावरती ती अळी आहे. आहे झाडावरच्या कोणत्या तरी पानावरती मोठी अळी आहे. हा, ही बघा, दिसली का, दिसली का. अरे बापरे. हां, इथे एक
इथे एक जीव शोधायला आलो, इथे 2-2 जीव सापडलेले आहे. एक वेगळ्या प्रकारचा नागतोळा आहे, पण त्याला आपण उडवून लावणार आहोत. आणि त्या ज्या अळीच्या शोधात मी आलेलो आहे ती एवढी डेंजरस आणि भयानक आहे दिसायला, हॉरर, की तिच्याकडे माझा बघायचंही मन होत नाही आहे. पण तरी मी प्रयत्न करणार आहे. हे बघा, त्या पानावरती हाती आलेली आहे आणि तिला पकडलेला आहे. तिला अक्षरशः काटे आहे अंगावर. जवळपास रेल्वे रुळाच्या साईड पट्ट्याने आम्ही 4 तास झाले कंटिन्यू चालतोय, पण अजूनही पुढचं जे स्टेशन जिथे आम्ही मुक्काम करणार आहोत रात्रीचा, ते स्टेशन अजूनही काही आलेलं नाही आहे. इथे GPS ला सिग्नल लॉस्ट आहे, इंटरनेटची रेंज नाही आहे, साध्या कॉलची सुद्धा रेंज नाही आहे, त्याच्यामुळे मॅपवर आम्ही चेक करू शकत नाही. पण तरी आशा आहे की लवकरात लवकर ते स्टेशन येऊन जावं. आपण आता टॉर्च लावली आहे. ओके, आपण आतमध्ये जाण्यासाठी तयार आहोत आता. चलो. पावसाच्या पाण्यामुळे सगळा बोगदा गळतोय आणि तिकडनं प्रकाश दिसतोय, म्हणजे जास्त काही लांब नाहीये बोगदा. मित्रांनो, तुम्ही चेन्नई एक्सप्रेस नावाचा मूवी बघितला आहे की नाही मला माहिती नाही, पण त्या चेन्नई एक्सप्रेसमधून जो सीन दिसतो धबधब्याचा, तो सीन आपण बघणार आहोत. आपण आता त्या रेल्वे ट्रॅकवर आहोत. वो, अँड दिस इज द दूधसागर वॉटरफॉल. मित्रांनो नमस्कार. पावसात दूधसागरचा धबधबा बघायचा माझं सकाळपासून स्वप्न होतं आणि ते आता आमचं जेवण वगैरे झाल्यावर पूर्ण झालेलं आहे. पावसात दूधसागरची ट्रेक करण्याची मजाच वेगळी असते मित्रांनो. आता इथे कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि मी आहे दूधसागर धबधब्याच्या पायथ्याशी. मित्रांनो, आपली ट्रिप सक्सेसफुली पार पडलेली आहे आणि आता दूधसागर वॉटरफॉलला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्यासोबत आपण दूधसागर वॉटरफॉलला बाय बाय करूया.